नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये. लवकरच सर्वांचा आवडता 31 डिसेंबर येत आहे. सर्वजण विचार करतात की 31 डिसेंबरला कोणती पार्टी करायची. चला तर मग त्यासाठी तुम्हाला आज मी एक मेनू सुचवते आहे की वडा सांबार. त्यासाठी काहीतरी नवीन हा मेनू आहे आणि करायला अगदी सोपा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला उडदाचे वडे जितके करायचे आहे त्यानुसार डाळ घ्यायची आणि तिला शक्यतो रात्रभरही भिजत ठेवायची. म्हणजे आपल्याला जास्त असं किती घंटे ठेवायची याचं टेन्शन नाही राहत. तर शक्यतो रात्रीला भिजत घालायची आणि सकाळी उपसायची. काळपर्यंत डाळ छान भिजून जाते. आता हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता हिला वाटून घ्यायची आहे. डाळ वाटत असताना जरा रवाळच वाटायची, जास्त बारीक वाटायची नाही. डाळ मिक्सरमध्ये फिरवत असताना जर आवश्यक असलं तरच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण अगदी जास्त नाही करायचं. थोडं थोडं चमच्याभर पाणी यामध्ये घालायचं आणि जशी गरज वाटली तसंच यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता या अशा प्रकारे हे मिश्रण असं दाटसर झालं पाहिजे. जास्त पाणी घालून याला आपल्याला पातळ नाही करायचं आहे. शक्यतो पाण्याचा वापर जितका कमी होईल तितकाच पाण्याचा कमी वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. आता अशीच डाळ मी दुसऱ्या बॅचमध्ये वाटून घेते. सर्व डाळ ही माझी छान वाटून झालेली आहे. सर्व डाळीला एकजीव करून घ्यायचं आणि हिला झाकण ठेवून साईडला आपण जोपर्यंत सांबार करत नाही तोपर्यंत ठेवून द्यायचं. सांबारची ही अगदी सोपी आणि छान रेसिपी आहे की तुमचा सांबार हा पटकन होईल. तर सांबारमध्ये टाकण्यासाठी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घ्यायच्या आहे. मुख्यतः यामध्ये वांग, बटाटे, गंगाफळ, गाजर आणि शेवग्याची शेंग आवर्जून घ्या. ही सांबारमध्ये छान लागते. तो भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे मोठे मोठे काप त्याचे करून घ्यायचे. आता आपले तुरीची डाळ आणि भाज्या हे सर्व मी एकच कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावत आहे. त्या वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्या कुकरच्या आपल्याला साधारणतः 3 किंवा 4 शिट्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण सांबारची तयारी करून घेऊयात. सांबारला फोडणीसाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट आणि 2 मीडियम साईजचे कांदे आणि टमाटे अशा प्रकारे लांब स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत. सांबारची तयारी होते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्याही झाल्या आणि तो गारही झाला. डाळ आणि भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण सांबार तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये तेल घालून जिरं मोहरी घालायची आणि सर्व खडे मसाले घालायचे. ते परतले की त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून कांदा आणि टमॅटो आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. खडा मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आणि त्याचा हलकासा ब्राऊन रंग बदलला की त्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आपण कुठलाही पदार्थ करत असलो त्यामध्ये अद्रक लसणाची जर पेस्ट घालायची असली तर ती डायरेक्ट तेलात नाही घालायची, कारण ती करपून जाते. मग त्याचा सुगंध भाजीमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये उतरत नाही. त्यामुळे आधी कांदा घालून घ्यायचा किंवा जे आधी आपण जे जिन्नस घालणार आहोत ते घालून घ्यायची, मग नंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची. लसणाची पेस्ट मिनिटभर परतली की यामध्ये आता टमॅटो घालून घ्यायचा आणि टमॅटोलाही चांगलं परतून घ्यायचं. टमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला मी यामध्ये घातलेला आहे. हे सर्व सुके मसाले ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे की जेणेकरून त्यांचा कच्चापणा हा निघून जाईल. त्यानंतर यामध्ये तुरीची डाळ घालायची आणि ती सर्व ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची. त्यानंतर आवश्यक असेल तेवढं पाणी घालायचं. त्यानंतर सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. सांबारची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी आहे, जास्त पातळ हवा आहे की जास्त घट्ट हवा आहे, त्यानुसार पाणी घालायचं. त्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये लगेच 3 चमचे मी सांबार मसाला घातलेला आहे. यासोबतच आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मी कोथिंबीर सुरुवातीलाच घालते, कारण काय होतं की ही शिजून जाते. जर तुम्हाला वरतून सांबार झाल्यानंतर जर वरतून घालायची असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेव्हाही घातली तरीसुद्धा चालते. सांबारला एक उकळी फुटली की यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आणि परत सांबारला एक छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की सांबार आपला तयार आहे. चला तर मग आता आपण वडे बनवायला घेऊयात. वड्याच्या पिठामध्ये आपल्याला हे सर्व सिक्रेट पदार्थ ॲड करायचे आहेत. चला तर मग आता वड्यांचं पीठ चांगलं फर्मंट झालेलं आहे. आता याला काढून चांगलं याला मी मिनिटभर चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हे सर्व पदार्थ घालून घेत आहे. जिरं, ओवा,
हिंग, आपल्या सुक्या खोबरं जे आहे त्याचा थोडासा किस घेतलेला आहे, सोबतच चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे वडे करत असताना यामध्ये हिंग आवर्जून घाला, जेणेकरून वडे खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही. तर तुम्हाला ह्या वड्यांमध्ये कांदा जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा घालू शकतात. त्याचे बारीक बारीक काप करायचे आणि ते सुद्धा ह्या वड्यामध्ये घालू शकतात. तेही ह्या वड्यांमध्ये खूप छान लागतात. ह्या वड्याच्या पिठामध्ये जे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते माझे सर्व टाकून झालेले आहेत. त्यानंतर हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आणि ह्या पिठाला कमीत कमी 5 मिनिटं चांगलं फेटत राहायचं आहे. जोपर्यंत आपला हात हलका होत नाही तोपर्यंत हे पीठ चांगलं अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. हे पीठ असं फेटल्याने काय होतं की पीठ हे हलकं होतं आणि तळताना हे जे वडे आहेत ते छान फुलतात. 5 मिनिटं जर आपण हे पीठ फेटत राहिलो तर आपोआप आपला जो हात आहे तो हलका लागायला लागतो, म्हणजे हे पीठ हलकं होत जातं. आता येत्या 31ची पार्टी करण्यासाठी तुम्ही कोणता मेनू विचार केला होता का, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोही मी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. असेच अजून सारे जे मेनू आहेत ते चॅनलवर मी अपलोड करणार आहेत, त्यामुळे सगळे व्हिडिओ नक्की बघा. त्यांचं पीठ हे छान मी फेटलेलं आहे. आता ते बाजूला ठेवून एका बाउलमध्ये मी थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकलं, म्हणजे तेल पाणीच घेतलेलं आहे अर्थात. आणि वडे मी 2 प्रकारे करून बघणार आहेत. एक आपण जे चहा गाळतो त्या गाळणीने आणि एक ह्या वाटीने करून बघणार आहे. फेटत असतानाच मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये थोडासा गोळा टाकून बघायचा आणि तो जर फुलून वर आला, त्याला बुडबुडे फुटायला लागले की तेल हे तापलेलं आहे असं समजायचं. आता मी वाटीने वडा करून बघितला पण तो जरा वाटीला चिटकला. आता मी ह्या चाळणीवर वडा करून बघते आहे. चाळणीला मी आधी तेल पाणी लावून घेतलं, त्यानंतर अशा प्रकारे पीठ टाकून वडा हा तयार करून तो तेलामध्ये सोडला. बघा तो खूप इझिली तेलामध्ये पडलेला आहे. मला ही ट्रिक खूप छान आवडली की आपल्या चहा गाळायच्या गाळणीवर वडा तयार करायचा आणि तो तेलामध्ये सोडायचा. ही एकदम छान अशी ट्रिक आहे. वाटीने नका करू. तुमच्याकडे अशी चहा गाळण्याची गाळणी असेल तर याने नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे आता 4 वडेच या कढईमध्ये बसत आहेत. आता हे यांना वरच्या साईडने छान होऊ द्यायचं. त्यानंतर याला पलटवून घ्यायचं. ते आपोआपच खालून सुटत जातात, जसे ते तळतात तसे ते आपोआप खालून सुटतात. आणि अशा प्रकारे छान मस्त असे खरपूस वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे छान वडे हे फुललेले पण दिसतात मीन्स आहे सुद्धा, खायलाही खूप छान लागतो ते बरं का. चला तर मग वड्यांची आता फर्स्ट बॅच माझी तळून झालेली आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व वडे हे तळून घेत आहे. तुम्ही सुद्धा वडे अशाच प्रकारे करतात किंवा काही नवीन वेगळ्या प्रकारे करतात का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि वड्यांच्या पिठामध्ये वडे करत असताना जे पीठ आपण तयार केलं त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स मी घातले ते सुद्धा तुम्ही घालता का, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा काही अजून नवीन ऍड करता का, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की कळवा. अशा प्रकारे आता माझे सर्व वडे हे छान तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असे फुललेले पण आहेत. आता गरम गरम वडा आणि सांबार आपला तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी ही 31 डिसेंबर पार्टीची आयडिया आवडली असेल, म्हणजेच हा मेनू आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.